नमस्कार मित्रांनो. आज आपण बघूया शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट्स. मराठीत सांगायचं तर भिन्न मताधिकार असणारे समभाग. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखादी कंपनी किंवा एखादी सहकारी संस्था ज्या वेळेला भांडवल उभारते त्यावेळेला ती शेअर्स इश्यू करते. शेअर्सला आपण मराठीत समभाग म्हणतो. कंपन्यांनी शेअर्स इश्यू केले तर कंपनीच्या प्रत्येक समभागाला शेअरला एका मताचा अधिकार असतो आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये एका माणसाला एका मताचा अधिकार असतो. दोघातला फरक स्पष्ट आहे. कंपनीत एका शेअरला एक मत, तर सहकारी सोसायट्यांमध्ये एका माणसाला एक मत. मग त्या माणसाकडे किती शेअर्स असू द्या, त्याला एकच मत आहे. पण कंपनीमध्ये मात्र एका माणसाकडे 100 शेअर्स असतील तर त्याला 100 मतांचा अधिकार आहे. हे जरी असलं तरी कंपनीच्या प्रत्येक शेअरला एकच मताचा अधिकार आहे. पण काही वेळेला कंपनीचं व्यवस्थापन आपलं नियंत्रण राखण्यासाठी या शेअर्स इश्यू करताना एक अभिनव प्रकार अवलंबतात. त्याचं नाव आहे शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट. म्हणजे काही शेअर्सना एका शेअरला एक मताचा अधिकार असेल तर असे जे DVR डिफरन्शियल वोटिंग राईट्स शेअर्स इश्यू केले जातील त्या शेअर्सना मात्र एका शेअरला एका मताचा अधिकार नसतो, त्यांना भिन्न मताधिकार असतो. हा मताधिकार जास्ती पण असू शकतो किंवा हा मताधिकार कमी पण असू शकतो. त्यामुळे भांडवल उभारायचं पण नियंत्रण मात्र आपल्या ताब्यात ठेवायचं असं ज्या प्रवर्तकांचं धोरण असतं ते प्रवर्तक अशा प्रकारचे शेअर्स इश्यू करण्यामध्ये जास्ती स्वारस्य ठेवतात. 2001 सालापासून असे शेअर्स इश्यू करण्याची परवानगी भारताला मिळालेली आहे. शेअर्स इश्यू करतानाच त्या शेअरला मताधिकार किती हे जाहीर केलेलं असतं. आता प्रश्न असा येईल की मग असे डिफरन्शियल वोटिंग राईट्स इश्यू शेअर्स इश्यू करणाऱ्या कोणत्या कंपन्या आहेत, कोणत्या कंपन्यांना हे उपयोगी ठरू शकतं? तर पहिली कंपनी असू शकते ती म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनी. तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे काय होतं, तिथे तसं म्हटलं तर भांडवल कमी लागतं, पण शेअर्स एका मताला एक शेअर असं जर असेल तर व्यवस्थापनाचा कंट्रोल हा गुंतवणूकदारांकडे जाऊ शकतो. म्हणून नियंत्रण आपल्या ताब्यात ठेवू इच्छिणाऱ्या प्रवर्तकांसाठी हे शेअर्स जास्ती उपयोगी ठरतात. अर्थात हे सांगायला नकोच की जर तुम्ही कमी मताधिकार दिला तर स्वाभाविकपणे काय होणार, गुंतवणूकदाराला दुसरा काहीतरी इन्सेंटिव्ह प्रलोभन दिलं पाहिजे तरच तो हे शेअर्स घेईल, नाही तर कशाला घेईल. आणि हा इन्सेंटिव्ह काय असू शकतो, बाबा रे तू एक शेअर घे पण तुला मताधिकार 10%च असेल असं जर कोणी सांगितलं तर मग असा गुंतवणूकदार काय म्हणेल, मला हे शेअर एकतर स्वस्तात द्या नाहीतर मला त्या शेअरवर डिव्हिडंड तरी जास्ती द्या इतर शेअर्सपेक्षा. हे दोन प्रकारचे इन्सेंटिव्ह. जर तुम्ही मताधिकार जास्त देणार असलात तर काय होईल, गुंतवणूकदाराला मग कंपनी म्हणू शकेल की बाबा रे तुला मताधिकार जास्ती दिलाय, इतरांना एका शेअरला एक मत आहे, तुला एका शेअरला 1.5 मत आहे, तर मग तू या शेअरसाठी अधिक पैसे दे, म्हणजे शेअर्स प्रीमियमनी इश्यू करता येतील किंवा शेअरवरचा डिव्हिडंड कमी करता येईल. तेव्हा हे शेअर्स इश्यू करताना मताधिकार किती, त्याची किंमत किती आणि त्यावर डिव्हिडंड किती हेही जाहीर केलेलं असतं. ज्या प्रवर्तकांना डिव्हिडंडपेक्षा नफ्यापेक्षा नियंत्रण महत्त्वाचं आहे अशा कंपन्यांसाठी हे DVR जास्ती उपयोगी ठरतात. अनेकदा काय होतं, होस्टाईल टेकओव्हर होतं. म्हणजे दुसरी कंपनी ही कंपनी टेकओव्हर करते, अधिग्रहित करते. अशा वेळेला जर तुम्ही शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट्स दिलेले असतील तर मग
ज्या कंपनीला टेक ओव्हर करायचंय त्या कंपनीला अधिक शेअर्स खरेदी करावे लागतील, तर त्यांना पुरेसा मताधिकार त्यातनं मिळेल. म्हणजेच होस्टाईल टेक ओव्हर पासून संरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा कंपनीचं व्यवस्थापन DVR इश्यू करत असतात. काही वेळेला काही कंपन्यांचे हाय कॉस्ट डेट असतात, कर्ज घेतलेलं असतं आणि त्या कर्जावर व्याजाचा दर जास्ती असतो. अशा केसमध्ये काय केलं जातं मग, तर DVR शेअर्स इश्यू केले जातात. त्यातनं मालकीचं भांडवल येतं आणि हाय कॉस्ट डेट परत केली जातात. सामान्यपणे अशा प्रकारच्या कंपन्यांना शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट्स इश्यू करणं हे फायद्याचं ठरतं. मग कोणते गुंतवणूकदार अशा प्रकारचे शेअर्स घेऊ इच्छितात, त्याचंही उत्तर मला वाटतं आपल्या मनात आता सरळ आलेलं असेल. बहुतेक गुंतवणूकदार जे छोट्या प्रमाणावर गुंतवणूक करतात त्यांना व्यवस्थापनात काही रस नसतोच किंवा व्यवस्थापनात भाग घेण्याची शक्यता पण सुतराम नसते. त्यांना त्या कंपनीच्या ग्रोथमध्ये इंटरेस्ट असतो, कंपनीकडनं मिळणाऱ्या डिव्हिडंडमध्ये इंटरेस्ट असतो. असे गुंतवणूकदार ज्यांना व्यवस्थापनात स्वारस्य नसतं पण उत्पन्नात आणि भांडवल वृद्धीत स्वारस्य असतं, असे गुंतवणूकदार DVR शेअर्स घेण्यामध्ये इंटरेस्टेड असतात. काही गुंतवणूकदार असे असतात की ज्यांनी ठरवलेलं असतं की डोंट पुट ऑल युअर इन्व्हेस्टमेंट्स इन वन बॅग, वन बास्केट. त्यांना वेगवेगळे पर्याय हवे असतात. असे पर्याय शोधणारे गुंतवणूकदार सुद्धा DVR शेअर्समध्ये गुंतवणूक करायला पुढे येतात. काही जणांना नियंत्रण मिळवायचं असतं कंपन्यांवर, जसं मी अधिग्रहण हा शब्द वापरला. अधिग्रहण नाही पण कंपनीत आपला से असावा असं वाटत असतं. तर असे गुंतवणूकदार सुद्धा एकत्रितपणे येऊन DVR शेअर्स घेतात, ज्या वेळेला त्या शेअरला एकापेक्षा अधिक मताचा अधिकार असेल. कमी मताचा अधिकार असेल तर ही मंडळी येणार नाहीत, पण अधिक अधिकार असेल तर कमी शेअर्स खरेदी करून सुद्धा त्यांना कंपनीवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. सामान्यपणे असे गुंतवणूकदार DVR शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. असे शेअर्स इश्यू करायचे आहेत तर मग कंपनीला काही आव्हानं आहेत का? निश्चितच. मला वाटतं 3 प्रकारची आव्हानं आहेत. पहिलं आव्हान काय आहे, तर या शेअर्सची विक्रीची किंमत ठरवणे. फेस व्हॅल्यू नाही, विक्रीची किंमत. म्हणजे याला कमी मताधिकार आहे तर याची फेस व्हॅल्यूपेक्षा कमी ठेवायची का फेस व्हॅल्यूलाच ठेवायची. याला मताधिकार जास्ती आहे तर त्याची किंमत कितीने जास्ती ठेवायची, याला मी म्हणतो विक्रीची किंमत ठरवणे हे एक आव्हान आहे. कारण शेवटी ते शेअर सबस्क्राईब झाले पाहिजेत ना. दुसरं एक मोठं आव्हान आहे म्हणजे लाभांशाचा दर ठरवणे. तो लाभांश जास्ती द्यायचा का कमी द्यायचा हे त्या मताधिकारावर अवलंबून राहणार आहे. तिसरं एक आव्हान आहे म्हणजे मताधिकार किती हे ठरवणं. म्हणजे त्याला 1.5 इतका मताधिकार द्यायचा का 0.5 मताधिकार द्यायचा हे ठरवणं हे सुद्धा एक आव्हान आहे. अशा कंपन्यांना काही कायदेशीर नियम आहेत का? कोणत्या कंपन्या असे DVR इश्यू करू शकतात? निश्चितच कायद्याने काही प्री कंडिशन्स टाकलेल्या आहेत. पहिली प्री कंडिशन अशी आहे की जर तुम्हाला DVR इश्यू करायचे असेल तर त्या कंपनीने गेल्या 3 वर्षात डिस्ट्रीब्युटेबल प्रॉफिट मिळवलेले असले पाहिजेत. प्रॉफिट नसलेली कंपनी असं देऊ शकणार नाही, सलग 3 वर्ष प्रॉफिट असला पाहिजे. दुसरं, गेले 3 वर्ष सातत्याने त्यांनी योग्य वेळेला मुदतीच्या आत आपले आर्थिक विवरणपत्र सादर केलेली असली पाहिजेत. तिसरी गोष्ट, गेली 3 वर्ष ह्या कंपनीने ठेव परतफेड, ठेवीवरचं व्याज किंवा कर्ज रोख्यांवरचं व्याज याच्यामध्ये डिफॉल्ट केलेला नसला पाहिजे. याशिवाय एक प्रोसिजरल अट आहे आणि ती प्रोसिजरल अट म्हणजे हे शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट्स इश्यू करण्याची परवानगी कंपनीने सर्वसाधारण सभेमध्ये ठराव पास करून घेतलेली असली पाहिजे. सामान्य शेअर्स आणि DVR शेअर्स हे एकमेकात रूपांतरित करता येणार नाहीत, ही सुद्धा एक अट त्याच्यामध्ये आहे.
स्टार्टअप कंपन्यांना जर DVR इश्यू करायचे असले तर काय अटी आहेत? पहिली अट आहे, फक्त टेक कंपन्या DVR इश्यू करू शकतील. IPOच्या आधी किमान 6 महिने प्रमोटर्सकडे हे DVR शेअर्स असायला हवेत आणि अशा स्टार्टअप्सना काही ॲडिशनल डिस्क्लोजर्स आहेत, काही सनसेट क्लॉजेस आहेत आणि हस्तांतरण करण्याच्या काही मर्यादा लागू आहेत. तेव्हा एखादी कंपनी जर DVR शेअर्स इश्यू करू इच्छित असेल तर ही कायदेशीर चौकटसुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आता मनात येईल की हे फक्त थिअरी आहे का भारतात असं कोणी केलं आहे? काही उदाहरणं आपल्यासाठी. 2004 साली, मी आधीच सांगितलं की 2001ला याची परवानगी मिळाली DVRची. 2004 साली पहिल्यांदा जगजीत इंडस्ट्री यांनी हा इश्यू आणला आणि त्यांनी जास्ती मताधिकार दिले. पुढे तो इश्यू त्यांच्या फॅमिली काही प्रॉब्लेम्समुळे कोर्टात गेला. त्यानंतर पॅन्टालून रिटेलनी असा इश्यू बाजारात आणला, पण त्यांनी कमी मताधिकार दिला होता. 2008 साली टाटा मोटर्सनी असा इश्यू आणला. त्या इश्यूमध्ये होतं 10.33% डिस्काउंट दिला होता, म्हणजे कमी रकमेला हे शेअर्स इश्यू केले फेस व्हॅल्यूपेक्षा, 5% जास्ती लाभांश दिला होता आणि मताधिकार मात्र 10 शेअरला 1 मत होतं. त्यानंतर गुजरात NRE कोक कंपनी लिमिटेड यांनी पण असा इश्यू आणला. त्याची किंमत 10 पट ठेवली आणि मताधिकार मात्र 100 शेअरला 1 मत असं ठेवलं. भारतातली ही काही उदाहरणं. विदेशामध्ये तर गुगल असेल, व्हायकॉम असेल, बर्कशायर असेल, हॅथवे असेल, फेसबुक असेल, अलिबाबा असेल, यांनी असे शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट्स बाजारात आणलेले आहेत. थोडक्यात काय तर भांडवल उभारणीचा हा एक अभिनव मार्ग आहे. या मार्गानुसार कंट्रोल न गमावता, नियंत्रण न गमावता तुम्हाला बाजारातनं भांडवल उभं करता येतं आणि ज्या ज्या प्रवर्तकांना असं वाटतं की आगामी काळात कंपनीला फार चांगली स्थिती येणार आहे, त्यावेळेला आपलं नियंत्रण राहिलं पाहिजे आणि आज भांडवलही उभं राहिलं पाहिजे, अशा कंपन्यांना विशेषतः या शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट्सचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे. तसंच टेक स्टार्टअप ज्या कंपन्या आहेत त्यांनी पण याचा उपयोग करून घेणं फायद्याचं ठरू शकतं. अजूनही फार लोकप्रिय झालेलं नाही, मोजकीच उदाहरणं आहेत. शेअर बाजारावर पण अजून फार मोठी तरलता याला आलेली नाही, पण मला व्यक्तिशः असं वाटतं की भविष्यामध्ये याला चांगली मागणी ही असू शकते आणि एक चांगला पर्याय भांडवल उभारणीचा हा असू शकतो. आज थांबूया. नमस्कार.